पदरावरती जर तारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. आमच्याकडे पैठणी घेऊन आला. वहिनी उघडताना जा. रोज बक्षीस देणार. नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. पूनम मुरलीधर जाधव या वहिनींना भेटून लगेचच भेटूया आपण प्रतिभा भरत सातकर या आपल्या वहिनींना. या दोन वहिनी जेव्हापासून या कार्यक्रमात सहभागी होऊ लागलेल्या आहेत, प्रत्येकजण म्हणजे वहिनी आणि नणंद या नात्यातली नकळत घडणारी गंमत बघण्यात दंग झालेली आहे. पण आपण बघितलं कितीतरी वेळा सगळ्यात मोठी गोची असते ना ती त्या भावाची. म्हणजे एकीकडे लग्न झालेलं असतं, त्याच्यामुळे घराचं उंबरठं ओलांडून ती माऊली घरात आलेली असते, तिची बाजू घ्यावी आणि त्याचबरोबर घराचा उंबरठा ओलांडून गेलेल्या त्या बहिणीलाही आनंद द्यावा, तिच्याही सासरच्यांना बरं वाटावं याचीही धडपड आणि आमच्या माऊलीच्या माहेरच्यांना बरं वाटावं म्हणूनही धडपड. मग या सगळ्यामध्ये तो जो भाऊ असतो त्याचा चेहरा मात्र कधी कधी बघण्यासारखा झालेला असतो. आजच्या भागात काय होणार बघूया. सुरुवात करूया आजच्या गप्पांना, पण त्याआधी नमस्कार. नमस्कार. अरे मॅचिंग एकदम. आज खास प्रोग्राम म्हटल्यावरती म्हटलं आवरूनच. असं ठरवून आला होता? रंग वगैरे ठरवलेला होता? शक्यतो म्हटलं सांगितलं होतं एक कलर की तोच घालूया असं ठरवलं होतं. तुमचं माहेर कुठलं? लोणावळा. लोणावळा. तुमचं माहेर कुठलं? माझं जाधववाडी. हा तळेगावच्या पुढे. आवाजाला काय झालं? कोण कोण असतं तिकडे माहेरी? माहेरी आई वडील 4 भाऊ, आम्ही 2 बहिणी. आणि बाबा काय करतात? आई काय? बाबा आमची शेती, हा दुधाचा व्यवसाय वगैरे. नमस्कार. नमस्कार. तुमचं माहेर? माहेर लोणावळा. लोणावळा. घरी कोण कोण म्हणजे माहेरी? माहेरी आई आणि 6 बहिणी आम्ही. सर्वांची लग्न आधी एक बाकी लग्नाची. मग आता काय उखाणा वगैरे ना? हो हो मग घ्या. कार्यक्रम बघून तो उखाण्याची सवयच होऊन गेली. काय सांगता? हो मग घ्या उखाणा. हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी, मुरलीधर रावांचे नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी. अरे वा, बोलवा मुरलीधर रावांना. या या या. स्वागत आहे तुमचं. बसा. आपण नाव घेऊ का? उखाणा घेऊ? काय काय उखाणा घेऊ ना? येऊ तिकडे ऐकायला. तुम्ही बघा बसा तिकडे. मोठ्याने बोल, मोठ्याने बोला. सोन्याचं डोरलं सोनाराने घडवलं, भरतरावांचं नाव घ्यायला आदेश भाऊजींनी अडवलं. झालं माझ्यावर झालं. या बोलवा त्यांना. कसं बोलव? एक मिनिट. कसं बोलवलं? हो या. या म्हणजे एखादा माणूस दरवाज्यातनं परत जाईल. बोलवा म्हटल्यावर असं केल्यावर आलेला जायचा ना परत. बोलवा त्यांना. हे काय काय सुंदर बोलवलं वहिनीने, बघितलं का? या या या. तुमचं बालपण कुठलं? माझं जाधवडे. तुमच्या घरी कोण कोण? माझं गाव तसं कानेफाटा आहे. हा कानेगाव. मामाच्या गावाला जाऊया. बालपण गेलं. बरं मला तुम्हाला दोघींना विचारायचंय कोण कुठे बसणार? पटकन ठरवा आणि त्या पद्धतीने बसा. मी त्या साईडला. तुम्ही तिकडे जाणार? चला या. बरं ह्या सगळ्यांची ओळख नाही करून दिली तुम्ही दोघींनी. बरं जिथे तुमच्या परिचयाचे आहेत त्यांची तुम्ही ओळख करून द्या. जिथे ह्यात अडखळतील तिथे तुम्ही. हा सुरुवात. ही 2 मोठी बहिणी आहेत माझ्या. नमस्कार. नमस्कार. आणि ही माझी मुलगी आहे मयुरी. आणि ह्या सासूबाई आहेत. नमस्कार सासूबाई. आणि ह्या काय? नमस्कार. नमस्कार. हे दीर आहेत बारके. नमस्कार. आणि ते पाठीमागचे दाजी आमचे. ते नमस्कार. 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 आणि ही आई आहे माझी. आई नमस्कार. आणि ही बाकी बहिणीची मुलं, ती मोठी बहीण आहे सर्वात पाठीमागची. बरं बरं बरं. नमस्कार. नमस्कार. आता तुम्ही ओळख करू. ह्या माझ्या मोठ्या सासूबाई आहे, माझ्या सासूबाई. नमस्कार. आणि त्या वहिनी त्या मोठ्या जाऊबाई. नमस्कार. हा त्या. हा छोटा भाऊ. त्या वहिनी छोट्या. नमस्कार. त्या बघा हात दाखवतात. त्यामुळे छोटे सासूबाई राहिल्या माझ्या. अरे नमस्कार. त्याने ठेवलं तुम्ही पाठी. नाही तर दिसलं नाही ना. दिसलं नाही कसं काय? त्या असं सुसूत केलं की नाही त्यांनी?
बर आता तुम्हाला विचार, लग्न कसं? दादाच्या मित्राच्या मामाचा मुलगा. कोण? ते हे हे बरं बरं, नमस्कार. हा मग काय झालं? ते आले होते बघायला. कोण? म्हणजे दादांना फोन केलेला. कोणी? दादाच्या मित्राने फोन केला होता दादाला. दादाच्या मित्रांनी दादाला फोन केला होता. काय म्हणून? ताईंचं लग्न करायचंय का? कोण आपल्या? ताई? मी. अच्छा तुम्ही ताई. हा हा. अच्छा ताईंचं लग्न करायचंय का? हा मग मग हो चालेल बघा बघी. मग ते आले बघायला. कोण? यांना घेऊन. ते हे म्हणजे कोण? माझे मिस्टर. मग हे सांगा ना. कसं जमलं तुमचं? आमचं माझे सासरे आणि मावस बहिणीचे मिस्टर ते मित्र होते दोघं, सासरे आणि ते. त्यांच्यामुळे झालं, त्यांना माहिती होतं ना लग्न करायचे म्हणून. हा मग त्यांनी विचारलं, मग ठरलं. मग चांगलं झालं ना. मग दोघांनी एकमेकांना कधी पहिल्यांदा बघितलं? बघायचं नाही, ज्या दिवशी कार्यक्रम ठरला ना, बघण्याचा कार्यक्रम ठरला, तर म्हणजे मला लग्न करायची इच्छा नव्हती. म्हणजे तुम्हाला नव्हती इच्छा? मला अजून थांबायचं होतं. हा मग तेव्हा काय झालं, हे येणार तर मी आवरून वगैरे बसले नाही का त्यांनी पसंत नाही करावं म्हणून. अच्छा रिजेक्ट करावं हो. म्हणून. हा आणि नेमकी काय झालं, मी एकदम भगवी साडी वगैरे घातली होती आणि एकदम केस सुद्धा विचारले नव्हते का त्यांनी नाही म्हणावं. हा त्यात लाईट सुद्धा गेली होती. अरे वा. त्यातून पण यांचा निरोप मला पसंत आहे म्हणून. काय काळोखातच पसंत केलं? पहिल्यांदाच म्हणजे पहिलंच स्थळ दोघांचंही. काय कसं काय म्हणजे नक्की सांगा. आली त्यावेळेस थोडी लाईट होती, त्यानंतर लाईट गेली. तसं बघून झालं होतं. ह्या आल्याबरोबर लाईट गेली. नाही हे आले आमच्या घरी, हे आले आणि लाईट गेली. अरे नक्की कोण आल्यावर लाईट गेलं? हे आले माझ्या घरी आणि तेव्हा लाईट गेली. हो. आणि तरी त्यांनी तुम्हाला पसंत केलं? त्यांनी बत्ती लावली होती तशी. बत्ती लावली होती तेवढ्यात बघितलं. तुम्हाला वाटलेलं ते रिजेक्ट करणार, हो. मला असं गॅरंटीच होती ना की नाही, पण तरी सुद्धा त्यांनी पसंत कारण की केलं. मी अवतार पण तसा घेतला होता, पसंत नाही करावा असा. पण मला सांगा तरी सुद्धा त्यांनी होकार कसा काय, म्हणजे आता ते त्यांना माहिती. काय का होकार दिला तुम्ही? कारण बघितली, आवडली. मग तुम्ही दोघे एकमेकांना भेटला कधी? लग्न झाल्यावर लग्न झाल्यावर लग्न झालं. साखरपुडा अगोदर झाला आमचा, पण त्याच्या आधी एकमेकांशी बोलला नव्हता कधीच? त्याच्या अगोदर नाही. साखरपुडा झाल्यानंतर फोन वगैरे यायचे यांचे यायचे हो. तुम्हाला? आणि ते पण अगोदर मोबाईल वगैरे काही नव्हता ना. मग काय होतं? आणि मला माहित होतं हा ते एसटीडी मध्ये यांचा फोन यायचा, मग मी 12 वाजता बरोबर तिथे जायचे. अरे वा. आता करतात हे फोन तुम्हाला? आता अजिबात नाही. किती वर्ष झाली लग्नाला? 15 वर्ष. 15 वर्ष. काय हो तुम्ही आता फोन नाही करत वहिनींना? 15 चालू आहे. नाही करतो म्हणजे आता बरोबरच असतो म्हटलं फोन काय करणार. पण स्वभाव शांत आहे ना वहिनींचा? हो. शांत हा त्यांचा आहे, शांत आहे. आणि ह्यांचा? शांत आहेत त्या. तिकडनं आवाज आलाय खरं सांगा म्हणून. काय खरं काय? नाही थोडीशी रागीचं चटकन, बाकी सगळं शांत आहे म्हणजे. राग येतो तुम्हाला? ते म्हणतात आता असला ना, बाकी गोष्टीमध्ये ओके. मी माझं कसं कौतुक करणार ना, येत नाही वगैरे. राग येणं हे कौतुक आहे का? बरं तुम्हाला विचारतो, तुम्ही पहिल्यांदा एकमेकांशी कधी बोलला? लग्न ठरलं आमचं आणि कुंकवाचा कार्यक्रम होता आणि त्याच्या 5 दिवस आधी यांचा ऍक्सिडेंट झालेला. अरे बापरे. कसला? पायाला लागलं होतं त्यांच्या. अरे देवा. आणि मग आम्ही हॉस्पिटलमध्ये बघायला गेलो. त्यांना? तेव्हा बोललो आम्ही पहिल्यांदा. हो काय बोललात? कसं आहे, पाय दुखतोय का वगैरे असं काय बोललात तेव्हा? काय नाही, कशी तब्येत आहे वगैरे. एवढी चौकशी केलीत तुम्ही? हो. आणि मग- स्टार्टिंगला काय बोलणार ना पहिल्यांदा हा गेल्यावर. पाय पण दुखत होता त्यांचा म्हणून. बरोबर आहे. पण मग पहिला पिक्चर कुठला बघितला दोघांनी? नाही, पिक्चर नाही बघितला. अजून नाही बघितला. एक पण नाही एक दाखवला? पण नाही बघितला. किती वर्ष झाली लग्नाला? 6 वर्ष झाली. बघितलं का आवाज कसा वाढला पटकन? काय शांत असलेला आवाज कसा स्पॉट झाला बघितलं? काय हो काय एकही चित्रपट नाही दाखवलं तुम्ही? वेळच नाही ना कोणाला? तिला. काय हो त्यांना वेळ नाहीये. काय हो खरं कोणाला वेळ नाहीये? दिवसभर ते बाहेरच असतात, रात्री उशिरा घरी येतात, सकाळचे लवकर जातात. काय हो जरा घेऊन जा ना कुठेतरी फिरायला. असं काय करतात? फिरायला जातो ना घेऊन, ज्या वेळेला वार्षिक ट्रिप कधी असेल त्यावेळेला जातोच बाहेर. जायचं एकदम 8 दिवस आणि परत वर्षभर काहीच नाही. काय हे बेकार आहे. बरं झालं आज बोलताय तुम्ही सगळं ते. तुमच्या बाबतीत कसं काय? कुठला पिक्चर बघितला? मोहब्बत बघितलं पहिला. एप्रिल फुल लक्षात आहे? हो. काय झालं होतं? जवळजवळ 10 वर्ष झाले मी होम मिनिस्टरची वाट पाहत होते. म्हणजे मला खूप म्हणजे इच्छा होती की एकदा तरी भाग घ्यायचा म्हणून. आणि बऱ्याच वेळा असं SMS वगैरे केलं होतं, घरच्यांना माझ्या माहिती आहे. आणि नेमकं 31 मार्चला काय झालं, मला दुसरीकडनं बहिणीच्याच मुलीने पण दुसऱ्यांना फोन करायला सांगितला आणि तो आवाज मी खरा झाला. कारण की एरवी ह्या मस्करी करायच्या तर मी ओळखून जायचे आवाज. कोण ती दाखवा मला. कोण? ती आली नाहीये, तिची बारकी बहीण ही आणि ती मोठी बहीण. हे बघा हे. तुम्ही? नमस्कार. हा हे काय करायचे? फोन करायचे? खोटं फोन करायचे, आम्ही झी मराठीकडनं बोलतोय मग वगैरे. त्यांच्याकडनं काय फोन केला कोणीतरी? हा मग एकदा ह्यांनी काय केलं, खरंच 31 मार्चला दुसऱ्यांकडनं फोन केला आणि मला खरं वाटलं ते, कारण की मी आवाज ओळखलंच नाही. आणि इतकं सुंदर बोलत होते की नाही, ऍड्रेस वगैरे घेतला आणि आम्ही मॅडम तुमच्याकडे येतो सकाळ, तुम्हाला कॉल करू म्हटलं परत. आणि त्या दिवशी काय झालं, मी रात्री कोणालाच सांगितलं नाही. 1-1.5 वाजेपर्यंत मी आवरावरी करते. 31
26 मार्चला साफसफाई केली हो. तुम्ही आणि मग नंतर दुसऱ्या दिवशी तिने पण दुपारनंतर मला फोन केला, म्हटली काय ग आवरलं का, होम मिनिस्टर नाही का तुझ्या घरी असं तसं. तर मी म्हटलं नाही मी काय आवरलं नाही, म्हणजे अगं काल मीच फोन केला होता तुला. अरे बापरे. तरी पण मी तिला सांगितलं मी आवरलं होतं सगळं, मी कसं लायब्ररी. नाही बरं झालं ना, त्याच्यामुळे साफसफाई तर झाली घरातली. काय हो बरोबर हो की नाही. साफसफाई होती हो, पण म्हणलं बस. तुम्हाला खरा फोन कोणी केला होता माहितीये का? कोणी केलं? यांनी केला होता. नाही ते शक्यच नाही. का? ते असाच नाही करत फोन, तर ते एकटीच मारतात कशाला. काय करणार. मला सांगा, हे आत्ता एवढे शांत बसलेत, गोड हसतायत, असेच शांत असतात का हो काय? नाही ते खूप बोलके. मग आज काय झालं त्यांना असं? बरं मला सांगा, दादा तुमच्या बाजूने जास्त असतो? हो तसं आहेच. हा? मी पहिल्यापासून? छोटी लाडकी काय हो, बहीण लाडकी सगळ्यात घरात सगळ्यात छोटे हो. भाऊ बहीण हे नातंच असं आहे, एकमेकांची बाजू घेणारं आणि एकमेकांसाठी आधार बनणारं. दादा जरा इकडे या ना, या इकडे उभे राहा, या. हे घ्या. हे कोणाला द्यायचं? एका बाजूला बायको आहे, एका बाजूला बहीण आहे. हे कोणाला देणार तुम्ही? आता छोटी बहीण आहे म्हणून लाडकी बहिणीला. तुम्ही माझ्याकडे काय बघता रागाने? सांगते मी हो म्हणून नाही का. नाही पण मला सांगा, बायकोची जर इच्छा असेल की ती आपल्याला मिळावी, तर ते बहिणीला देणं बरोबर आहे का हो? लाडकी बहीण आहे ना. बहिणी तुमचं काय मी म्हणणं आता आहे? बघत ना तुमच्याकडं. मग तुमचं काय म्हणणं आहे माझं सांगा? म्हणणं आहे त्यांच्या मनावर जे असेल ते. हो की हो नाही? हो. नाही आपल्याकडनं बहिणीला द्यावं. हो का? बरं ठीक आहे, आता ते बंद करून ठेवा. बघूया आता या दोघींपैकी सगळ्यात आधी वजन कोण पूर्ण करणार. वेळ 2 मिनिटाची आणि वजन 373 ग्रॅम. चला वेळ सुरू झाली. पटापट फास्ट फास्ट. मागू शकता तुम्ही, मागू शकता. लवकर द्या पटापट. वरती असेल तर 20 सेकंद झाली, 20 सेकंद झाली. लवकर मागा. पटकन. 30. अहो द्या ना, मोठे द्या, मोठे द्या, मोठे द्या, मोठे वस्तू द्या. 1 मिनिट पूर्ण झालं, 1 मिनिट पूर्ण झालं, 1 मिनिट राहिलेलं आहे. लवकर. 373 मागा वहिनी. 50 सेकंद राहिलेली आहेत, 50 सेकंद राहिली. अभिनंदन. 1 2 3 4 15 16 17 18 3,600 रुपयाचं बक्षीस तुम्हाला मिळालं. अभिनंदन. द्या बहिणीला द्या. चला कुटुंब एकत्र आहे. आता यानंतर काय होणार? नमस्कार. तुम्ही सांगा, मिस्टरांनी स्वभावात एकच बदल करायचा असेल तर कुठला केलेला पाहिजे? विसरभोळेपणा जास्त आहे. हा, म्हणजे लक्षात राहत नाही त्यांच्या, विसरतात जास्त. कोण? मिस्टर माझे. हे मान्य आहे तुम्हाला? हो मान्य. हो म्हणतायत. हो. बरं मग कुठला बदल वहिनींनी केला पाहिजे सोबत? रागवती पटकन, राग जरा कमी केला पाहिजे. काय हो? हो करेल ना कधी? आजपासून. ह्या ज्या म्हणतायत राग कमी करेल, बघू आता म्हणतायत पण करतील असं वाटतंय का? काय सांगता येत ना, आता 15 वर्ष आलं म्हटल्यावरती नाही झालं ना. काय नुसतं सांगायचं म्हणून नाही नाही करेल सांगताय? करेल आहे मी मान्य करते रागीट स्वभाव. मला शब्द देताय हो तुम्ही. हो आजपासून राग कमी होणार. हो हो. पेढे वाटा, पेढे वाटा. हा, आनंदाची बातमी आहे. तुम्ही सांगा, मिस्टरांनी स्वभावात कुठला बदल केला पाहिजे? वेळ देत नाही ते बिलकुल. मला ज्या वेळेला वेळ असतो तिला त्या वेळेला वेळ नसतो. काय हो? आता ते म्हणतात त्यांना वेळ असतो तर तुम्हाला नसतो. ते घरी आल्यावर घरातलं काम आवरलंच पाहिजे ना मला. काय हो? मला बसता येईल त्यांच्या वेळेस. काय म्हणणं आहे याच्यावरती? पण मला बाहेरची कामं पाहिली पाहिजेत ना. काय हो, काय म्हणणं आहे? काय आता ऍडजस्ट करायला लागणार आहे कोणी? दोघांनी. इतकी वर्ष तेच करताय ना. तेच करायला लागणार आहे. तुम्ही सांगा, वहिनीने स्वभावात कुठला बदल केला पाहिजे? चिडचिडपणा जास्त त्याच्यात. काय हो? आहे चिडचिड होते. मग कशी कमी होणार? करते प्रयत्न पण नाही होते. प्रयत्न सुरूच ठेवा. त्याला कधीतरी यश येवो एवढीच इच्छा. चालेल चालेल. आता तुम्ही घरातल्यानी या दोघांबद्दल सांगा. कोण बोलणार? सासूबाई बोला. चांगला आहे स्वभाव कोणाचा? सुनबाईचा. सुनबाईचा. हा दोघांचा पण चांगला आहे. दोघांचा पण हा, चांगला आहे. हा. बर अजून कोण बोलणार? पुन्हा माझी मुलगी आहे. हा म्हणजे तुम्ही का? हो. बर हा सांगा. हा तर एकदम साध्या स्वभावाची आणि एकदम प्रेम आहे, सगळ्याला मन मिळून राहते. वा वा वा. तिच्या संसारात ती सुखी आहे. आणि जावई कसं आहे? आणि मला 6 मुली आहेत, 5 जावं आहेत. हा पण जावई असे आहे का मला मुलगा नाही म्हणून मला मुलगा आठवून देत नाहीत. नेहमी विचारपूस करतात.
येणं जाणे त्यांचं सर्व ठीक आहे. इतके चांगले जावई हो. आहे. जरा मुलीला सांगा ना कमी चिड म्हणून. सांगू ना. सांगणार ना आज. आई ग डोळ्यात पाणी आलं लेकरं. माझी बहीण आहे लहान. कुठली? पूनम. हा. पण खूप प्रेमळ आहे, सगळ्यांना जीव लावणारी, समजून घेणारी. लहान असून पण ती मोठ्यांसारखी समज येतला. खूप छान आहे. ते खूप सपोर्टिव्ह हो? सगळ्यांसाठी. पण तुमच्या दोघींचं नातं कसं आहे? छान आहे आमचे. कारण की मी जेव्हा लग्न होऊन आले ना खूप छोटी तेव्हा ती होती त्या. 4थी 5वीत होती. अच्छा. तसं तिला अशी सवयच नाही उलट बोलणं किंवा उद्धट बोलणं काहीच नाही. त्यांनी अजून म्हणजे पर्यंत काही प्रॉब्लेम असेल तरी मी लगेच फोन करते, ते सगळं सांगतात मला. लग्न झाल्यापासून तसं तिला पण सपोर्ट केला आणि तसं उलट वगैरे कधीच बोलले नाही आतापर्यंत. आणि माझ्या 6 बहिणी आणि भाऊ नाही आहे मला, पण बहिणीने आम्हाला सगळ्यांना असं हे केलं ना की भावाची कमतरता आम्हाला कधीच जाणवली नाही. एवढं बहिणी जीव लावतात अजूनही. म्हणजे असं वाटलंच नाही कधी, जाणीव झालं की मला भाऊ नाही आहे म्हणून, कधीच नाही. अजून कोण बोलणार? पूनम माझी बहीण आहे. हा. खूप स्वभाव तिचा एकदम शांत, सगळ्यांना सांभाळून घेते आणि ती लहान असून एकदम मोठ्यांसारखी सगळ्यांना बोलते. वा वा. आणि जेवण वगैरे एकदम छान बनवते. काय सांगता? सगळ्यात हुशार आहे. जेवणाच्या बाबतीत खूप सगळ्यामध्ये भाग हो. घेते. तुम्हाला सांगू ह्या उत्तम जेवण बनवतात हे मी कशावरून ओळखलं? त्यांच्याकडे बघून. आता मराठी गाण्याचा अभिनय करायचा, तुम्ही सगळ्यांनी अभिनय करायचा, ओठांची हालचाल करायची नाही. आणि तुम्ही दोघींपैकी कुणी ज्या सगळ्यात आधी ते गाणं ओळखणार त्यांना बक्षीस मिळणार. तयार आहात? सुंदर अभिनय करा सगळ्यांनी. बरं, ओठांची हालचाल करायची. 1 2 3. वाचू नका, मनातल्या मनात सुरू. 1 2 3 अभिनय. आरती. बोलू नका. मंदिर. मंदिर. करा लवकर. देव. सगळ्यांनी. तुम्ही हो दोघे मिस्टर मस्त करताय. भाऊबीज. बोलायचं नाही, मी बघतोय कोण बोल. मंदिर. मंदिर. घर. देव. तुम्ही करा हो दोघे. ते बघा इकडे बघा, अभिनय काय मस्त चाललाय बघा. बोलू नका. हे बघितलं? घर. जेजुरी. खंडोबा. 10 9 खंडोबा. देऊळ. 8 आई. 7 आई. एकवीर आई तू डोंगरावरी नजर. सगळ्यांनी गाणं म्हणा लवकर. एकवीर आई तू डोंगरावरी नजर आई तुझी कोल्यावरी. काय भाकऱ्या थापताय? अभिनंदन. झी मराठीकडून मोत्याचे तोडे तुम्हाला मिळाले. चला पुढचं गाणं. 1 2 3. बोलायचं नाही. प्रीतीचं जुळजुळ पाणी. प्रीतीच्या बरोबर आहे. जुळजुळ पाणी वाऱ्याची मंजूळ गाणी रोमाच्या सर्वाणी सगळे हसतात. काय सुरात गाता हो तुम्ही. जर एकदा जोरदार टाळ्या तुमच्यासाठी वाजवा. झी मराठीकडून चिंच पेटी. कसं म्हणाला परत एकदा का? आणि आता कोण पैठणी जिंकणार आपण बघणार आहोत. या खेळात 3 टप्पे आहेत. प्रत्येक टप्प्याला अनुक्रमे गुण आहेत. म्हणजे 1 2 3 याप्रमाणे 10 संधी. या 10 संधीमध्ये दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. या सुरुवात तुमच्यापासून. 3 थांबा, काही नका. 3 आणि 1 4. 7 10 गुण झालेले. 2 5 7. गुणसंख्या 7, तुमची गुणसंख्या 10. पहिला होता ना तुम्ही रेषेच्या पुढे उभे राहिलात, त्यामुळे 1 चेंडू बाद झाला. त्यामुळे आता गुणसंख्या 10 आणि 2 12. 14. 17. 19. चला तुमची गुणसंख्या 19.
10 13 15 16 3 गुण मिळाले तर आणखी 5 संधी मिळू शकतात. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू मिस्टर तुमच्यासाठी. उपविजेत्या ठरल्या सातकर वहिनी, त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. अभिनंदन. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या जाधव वहिनी, त्यांना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. अभिनंदन. होम मिनिस्टरचा आजचा भाग इथे संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.